कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने देश में जाति निहाय जनगणना की मांग को एक बार फिर से दोहराया है। उन्होंने कहा कि नागरिकों के लिए जाति निहाय जनगणना जरूरी है। केंद्र सरकार चाहती तो 2022 में जनगणना हो सकती थी। साथ ही उन्होंने प्रधानमंत्री और भाजपा पर आरक्षण खत्म करने का भी आरोप लगाया। आमचा प्रश्न तुम्हाला असा आहे की जातनिहाय जनगणना हे आपल्या देशाच्या सगळ्या लोकांना न्याय देणारी आहे। जे डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी तो 2011 मध्ये जो सेन्सस केला होता तो तुम्ही का जाहीर केला नाही, त्याचं उत्तर या देशाच्या लोकांना आपल्याला द्यावं लागणार आहे। 2021 मध्ये तुम्हाला संधी आलेली होती, 21 मध्ये कोरोना होता, 22 मध्ये तरी करायला पाहिजे होती जनगणना, का नाही केली? तुम्ही सगळ्यांचं आरक्षण संपवला निघालात, घटनेच्या मूळ गाभ्याला तुम्ही ठेच पोचवण्याचा पाप करता। ते तुमची वास्तविकता लोकांना सांगा ना, तुम्ही आपली वास्तविकता सांगत नाही। पण असं जे काही गोष्टी कोणीच करू शकत नाही त्या गोष्टीचा अशा पद्धतीचा आरोप प्रधानमंत्र्याच्या खुर्चीवर बसून मोदीजी आपण करत असाल तर हे देशातली लोक इतकी खुडी नाही आहे की ज्यांना समजत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला लकलाभ आहे। नाना पटोले ने दाभोलकर हत्याकांड में 11 साल बाद कोर्ट के फैसले पर अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि इतने साल बाद फैसला आना दुखद है, लेकिन फैसले का स्वागत है। साथ ही उन्होंने जो लोग बरी हुए हैं उसकी आलोचना भी की। मी आणि त्यांचे कुटुंबीय दाभोलकरांचे सुद्धा या गोष्टीची सहमत असतील की हे प्रकरण एवढं साधं नाही आहे। याच्या मागचा जो सूत्रधार आहे, कारण की ही जी कीड आहे जी समाजाला लागलेली आहे की चांगल्या व्यक्तिमत्वाला ज्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हाती घेतलेलं होतं, अशा व्यक्तीला जीवे मारून शाहू फुले आंबेडकर विचाराचा खून करण्याचा पाप ज्या लोकांनी केला त्यांना सजा मिळालीच पाहिजे। आणि म्हणून कुटुंबाचेही लोक हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे दरवाजे त्या माध्यमातून ठोकवणार आहेत। आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि निश्चितपणे आजचा निर्णय त्याची सुरुवात जी झालेली आहे त्याचं स्वागतच आम्ही करतो आहे।